तर मित्रांनो, सकाळी 9 वाजता आमचे गाव लाल झाले. पालखी, गुलाल तसेच भक्तीचा भन्नाट जल्लोष आणि मित्रमंडळी. तुम्हीच बघा पुढे काय झालं आहे. सकाळी 9 वाजता पालखी निघाली आणि पालखी, गुलाल आणि भक्तीचा असा माहोल होता ना, संपूर्ण गावच रंगीन होऊन गेलं. मित्रांनो, सकाळपासूनच गर्दी होती आणि त्यामध्ये पण ढोल ताशांचा आवाज, तसेच लोकांची प्रचंड गर्दी आणि म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद, उत्साहच मला दिसत होता. मग माझे काही मित्र आले आणि आम्ही एकत्र जमलो आणि मग पालखीत आम्ही एकमेकांना गुलाल लावला आणि मग काय आम्ही देवाचं नाव घेतलं आणि बोलो येळोबाच्या नावाने चांग भलं. देवाचं दर्शन घेताना मन शांत झालं. आतून एकदम भारी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. तर मित्रांनो, गाव मिनी व्लॉग जत्रा पार्ट 3 येणार आहे. तोपर्यंत लाईक, कमेंट्स, फॉलो करा. तर मित्रांनो, मी नारळ घेतले आणि नारळाचं तोरण बांधलं पालखीला, मी आणि माझ्या भावाने मिळून. ॲक्च्युली माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स पण खूप नवीनच होता, पण मजा आली राव, खरंच मजा आली. मित्रांनो, हा माझा मामाचा मुलगा आहे मंगेश. ह्याला खूप हुशार आहे. ॲक्च्युली हा कॉग्निझंटमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून लागला. जस्ट BTech डिग्री पास आउट होणार आहे आणि म्हणजे हुशार खूप आहे तो. मंगेश नेहमी माझ्यासोबत येतच असतो, आमच्या जत्रेला असतोच कायम. तसंच आमच्या गावात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पण उभा आहे. मित्रांनो, बघून एकदम मोटिवेशन मिळतं ना, काय सांगू तुम्हाला, एकदम भारी वाटतं. मित्रांनो, गर्दी खूप जमली होती आणि पब्लिक पण खूप होती आणि त्यामध्ये आम्ही गुलाल वगैरे सगळ्यांनी मित्रांनी एकमेकांना लावले, तसेच पालखीला लावले, तसेच गावातील आजूबाजूला जे मंदिरं आहेत, मंदिरामध्ये जाऊन देवांना लावले. म्हणजे खूप मजा केली आम्ही खूप त्यामध्ये. जत्रेमध्ये मी, माझा भाऊ दीपक, मंगेश आणि माझ्या भावाची मुलं शिवम आणि स्वराज ती पण होती. तर आम्ही असा शूट काढत होतो. सेल्फी स्टिकने आम्ही शूट काढायचा प्रयत्न करत होतो, पण ते काही जमलं नाही. पण नंतर भावाने घेतली आणि ते मग ॲडजस्ट केलं आणि ते बरोबर प्रॉपर जमलं आम्हाला. बघा, आम्ही सेल्फी स्टिकने हे काढला आहे फोटो महाराजांसोबत. भारी वाटतं ना एकदम बघायला सीन हा. काय बोलता मित्रांनो? हा शिवम आहे, त्याला पण ब्लॉगिंग करायची आवड आहे. माझ्या भावाचा मोठा मुलगा आहे. मित्रांनो, हा ढोल ताशा बघा, एकदम जबरदस्त वाजवतात माहिती का, म्हणजे ऐकायला एकदम भारी वाटतं ना. आणि हे प्रत्येक वर्षी पालखीला त्यांचा खेळ दाखवतात ना यार, बघायला आणि ऐकायला एकदम जबरदस्त भारीच वाटतं. तुम्ही पण एकदा ऐका, बघा कसं वाटते बघा तुम्हाला पण. हा दुसरा खेळ दाखवत आहेत ते बघा मित्रांनो, त्यांची कलाकारी बघा. म्हणजे ॲक्च्युली प्रेक्षकांनी म्हणजे थांबलंच पाहिजे बघायला पण आणि ऐकायला पण. एवढं भारी वाजवतात ते यार. म्हणजे असे अनेक त्यांच्याकडे प्रकार आहेत आणि ते म्हणजे त्यांची कला दाखवत आहेत. म्हणजे ते बघून आपल्याला एकदम म्हणजे भारीच वाटते, काही बघा तुम्ही. बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तर गणपती बाप्पाला पण गुलाल लावला. तसेच मित्रांनो, ही माणूस बाहेर आले तर त्यामध्ये आतमध्ये शिवलिंग आहे, तर आम्ही तिकडे पण गुलाल लावला आतमध्ये जाऊन. जत्रा बोलली तर खूप आनंदी वातावरण असं, उत्साही एकदम असतात आणि सगळे गावकरी एकदम आनंदात आणि उत्साहित असतात. तसेच आजूबाजूचे जे मंदिर होते तिथे पण आम्ही गेलो आणि गुलाल लावला. मी, शिवम, मंगेश, दीपक, माझा मोठा भाऊ. तसेच खूप मस्त एन्जॉय केली बा मित्रांनो. गावची जत्रा बोलली तर काय खरंच ती उत्साह असतो, वेगळा असतो आणि आनंद वाटतो. मित्रांनो, हा स्वराज आहे, माझ्या भावाचा छोटा मुलगा. ह्याला पण कॅमेऱ्याची आवड आहे. त्याला पण व्लॉगमध्ये करिअर घडवायचं आहे, पण आधी बोललो भाई शाळा शिक, मग तिथून पुढे सगळं बघू.
तर मित्रांनो, देवाची पालखी पूर्ण गावभर फिरून ती पुन्हा शेवटी आपल्या मंदिराजवळ येते आणि मग तेव्हा तिचं स्वागत पण केलं जातं ढोल ताशासोबत. मग ते आपली गावकरी मंडळी ते घेऊन जात आहेत. तर मित्रांनो, यंग मुलं मस्त नाचत होती, फुल एन्जॉय करत होती. मन प्रसन्न झालं त्यांना बघून. तर मित्रांनो, गाव मिनी व्लॉग जत्रा पार्ट 3 येणार आहे. तोपर्यंत लाईक, कमेंट्स, फॉलो करा. तर मित्रांनो, तुम्हाला पण हा गावचा व्लॉग आवडला असेल जत्रा, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मी लवकरच पार्ट 3 पण ह्याच्या नवीन भाग घेऊन येणार आहे. रात्री आम्ही काय काय केली गंमत फुल जोराताने केली, तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. ठीक आहे, चला, धन्यवाद मित्रांनो, काळजी घ्या, बाय, टेक केअर.